बुलेटिनमध्ये यावेळेला मोठी बातमी येते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या इथून निघून मात्र औरंगाबादमध्ये दाखल झालेले आहेत, कारण औरंगाबादमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समन्वयकांची गुप्त बैठक होतीये आणि या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित आहेत। हेगडेवार हॉस्पिटलमध्ये या बैठकीला सुरुवात झालेली आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह बबनराव लोणीकर, हरिभाऊ बागडे, संभाजी निलंगेकर, जयकुमार रावळ, केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे यासह अनेक नेते मंडळी या बैठकीत उपस्थित आहेत। संघ प्रांत प्रमुख आणि भाजप नेत्यांमध्ये ही बैठक होतीये। या बैठकीत नेमकं काय विचारमंथन होणार, 2019च्या दृष्टिकोनातून या बैठकीला विशेष महत्व आहे। संघाची ही बैठक होती औरंगाबादमध्ये। याविषयी अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी गणेश जाधव यांच्याकडून। गणेश, का अधिक माहिती या संदर्भात? बैठक तर गुप्त आहे, मात्र संकेत अनेक मिळताना दिसत आहेत। लागू निश्चितच संकेत अनेक या ठिकाणी मिळताना दिसत आहेत, कारण की आपण बघू शकता की औरंगाबादमध्ये जे आहे राष्ट्रीय सेवक संघाचे प्रांत समन्वयक व भाजपाचे 5 मंत्री जे या ठिकाणी या बैठकीला उपस्थित झालेले आहे। बैठकी बऱ्याच वेळपासून सुरुवात झालेली आहे, मात्र आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकेच या बैठकीसाठी हजर झालेले, दाखल झालेले आहेत आणि गुप्त बैठक जी आहे या ठिकाणी सुरू आहे। मात्र लोकसभेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलले असल्याची चर्चा देखील या ठिकाणी ऐकायला मिळते आहे, कारण की उद्या जालन्यामध्ये जे आहे प्रदेश कार्यकारिणीची बैठक होणार आहे। त्यामुळे या बैठकीच्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवरची बैठक असल्याचं बोललं जाते। त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकं काय चर्चा सुरू आहे हे मात्र अद्याप माहिती मिळत नाही। मात्र लोकसभेच्या पार्श्वभूमीवर ही गुप्त बैठक सुरू असल्यामुळे या औरंगाबादमध्ये चर्चा अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत। लागवी गणेश, या बैठकीकरता नेमकं कोण कोण उपस्थित आहे? या बैठकीनंतर काही या संदर्भात माहिती देणारे येणार आहे का? याविषयी काही संकेत मिळतात का, माहिती मिळतेय? लागवी या बैठकीमध्ये जे आहेत गुप्त बैठकीमध्ये भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे आणि रोह्याचे मंत्री जे आहे जयकुमार रावळ या ठिकाणी उपस्थित झालेले, तसेच राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर तसेच केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे या बैठकीला आवर्जून या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। मात्र आता बैठकीनंतरच बाहेर आल्यानंतरच नेमकं कळेल काय ते। उद्या सर आपण पाहिलं गणेश, तर उद्या इथं मुंबईमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे एक बैठक घेणार आहेत, खासदारांची बैठक होणार आहे, विभागवार बैठक आहे। तर आता मात्र भाजपची ही बैठक होते। एकूणच 2019 करता विशेष मोर्चे बांधणीला सुरुवात। निश्चितच लागवी 2019च्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर या गुप्त बैठकीला महत्व प्राप्त होते, कारण की आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील त्यांनी लोकसभेचे आता विभाग निवार उद्या बैठक त्यांची होणार आहे आणि एकीकडे भाजपाची कार्यकारिणीची प्रदेश कार्यकारिणीची बैठक जी आहे ती जालन्यामध्ये होणार आहे। त्यामुळे जालन्याच्या बैठकीमध्ये देखील अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि उद्धव ठाकरे आता आणि जे राज्याचे भाजपाचे जे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडून आता पक्षाचे जे आहे मोर्चे बांधणी सुरू आहे। त्यामुळे आता जालन्याच्या बैठकीला महत्व तर प्राप्त आहे, मात्र जालन्याच्या पार्श्वभूमीवरची बैठक उद्या होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा नितीन गडकरी असतील त्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे। त्यामुळे या गुप्त बैठकीमध्ये नेमकं काय विचारमंथन होतं हे पाहणं सगळ्यात महत्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता।